नमो आदेश मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मंगळवारी नवनाथ महाराजांची अशी एक सेवा जी श्रद्धेने केली तर जीवनातील नकारात्मकता कमी होऊ लागते आणि शत्रूचा प्रभाव हळूहळू शांत होऊ लागतो. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही शत्रू असतात. काही लोक समोरून मित्रासारखे वागतात, पण आतून तुमच्या प्रगतीवर जळत असतात. तुम्ही काही चांगलं काम करायला लागला की अचानक अडथळे सुरू होतात, घरात भांडण वाढतात, काम बिघडू लागते, मन अस्वस्थ राहते. काही वेळा तर माणूस इतका त्रासून जातो की त्याला काहीच मार्ग दिसत नाही. अशा वेळी भक्ती माणसाला आधार देते. म्हणतात, जिथे नवनाथांचं स्मरण केलं जातं तिथे भीती आणि नकारात्मकता जास्त काळ टिकत नाही. मित्रांनो, नवनाथ हे फक्त योगी नव्हते, तर ते भक्तांच्या संकटात धावून येणारे रक्षक मानले जातात. अनेक भक्त सांगतात की नवनाथांचं स्मरण केल्यावर त्यांच्या मनातील भीती कमी झाली, रात्रीची अस्वस्थता कमी झाली आणि घरातील वातावरण बदलून गेलं. आज आपण तो उपाय जाणून घेणार आहोत. तो खूप सोपा आहे, पण श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी आहे. कारण नवनाथ महाराज नेहमी सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग दाखवतात. मंगळवार हा दिवस भक्ती, धैर्य आणि संरक्षणाशी जोडलेला जातो आणि या दिवशी केलेली भक्ती मनाला वेगळी ऊर्जा देते. मित्रांनो, हा उपाय सुरू करण्याआधी काही नियम पाळा. पहिला नियम, मनात कोणाबद्दल दोष ठेवू नका. दुसरा नियम, खोटे बोलणे आणि वाईट विचार कमी करा. तिसरा नियम, शक्य असेल तर मंगळवारी मांस मद्य टाळा. चौथा नियम, सेवा करताना मोबाईल, गोंधळ आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा, कारण भक्तीमध्ये मनाची शुद्धता खूप महत्त्वाची असते. आता तुम्ही मन शांत करा आणि डोळे बंद करून नवनाथांचं नाव घ्या. जय गुरुदेव नवनाथ महाराज हे नाव घेताना मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. मित्रांनो, खूप लोकांना वाटतं की मोठे उपाय करण्यासाठी खूप पैसा लागतो, पण नवनाथांची भक्ती ही मनाच्या श्रद्धेवर चालते, पैशावर नाही. जर मन स्वच्छ असेल तर साधी पूजा देखील खूप प्रभावी ठरते. आता सर्वात आधी लागणार आहे एक स्वच्छ ताट. हे ताट म्हणजे आपल्या भक्तीचं स्थान मानलं जातं. यानंतर लागेल एक तुपाचा दिवा. मित्रांनो, दिवा हा अंधार दूर करण्याचं प्रतीक आहे. जसं प्रकाश आल्यावर अंधार निघून जातो, तसंच भक्तीमुळे मनातील भीती आणि नकारात्मकता कमी होऊ लागते. यानंतर लागेल थोडासा कापूर. कापूर जळल्यावर पूर्णपणे संपून जातो, म्हणजे अहंकार आणि वाईट विचार संपण्याचा संकेत. अनेक साधू संत कापूराला शुद्धतेचे प्रतीक मानतात. आता लागेल एक लाल फूल. लाल रंग हा शक्ती आणि धैर्याचं प्रतीक मानला जातो. मित्रांनो, फूल अर्पण करताना मनात प्रेम आणि भक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. यानंतर लागेल थोडासा गूळ. गुळाचा नैवेद्य म्हणजे जीवनात गोडवा येण्यासाठी प्रार्थना. घरातील कुटुंबात भांडण आणि राग कमी व्हावा यासाठी गूळ अर्पण केला जातो. आणि शेवटी लागेल नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तरी चालेल, कारण खरी भक्ती मनातून केली जाते. मित्रांनो, काही लोक फक्त दिखावा करतात, मोठी पूजा करतात, पण मनात दोष ठेवतात. अशी भक्ती कधी फलदायी होत नाही. नवनाथ महाराजांना दिखावा नाही, तर श्रद्धा प्रिय आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पूजा करताना काळे विचार मनात आणू नका. माझ्या शत्रूचं वाईट होऊ दे अशी प्रार्थना कधी करू नका. त्याऐवजी अशी प्रार्थना करा, हे नवनाथ महाराज, माझं रक्षण करा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. मित्रांनो, जेव्हा मनातून चांगली ऊर्जा बाहेर पडते तेव्हा जीवनात बदल हळूहळू सुरू होतात. मित्रांनो, कोणताही आध्यात्मिक उपाय करताना वेळ आणि मनाची अस्वस्थता खूप महत्त्वाची असते, कारण भक्ती ही फक्त कृती नसते, तर ती ऊर्जा असते. मंगळवारी हा उपाय सकाळी सूर्योदयाच्या वेळेला करणे शुभ मानला जातो. जसं सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावूनही तुम्ही सेवा करू शकता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही सेवा घाईघाईने करू नका. काही लोक मोबाईल पाहत पूजा करतात, काही लोक फक्त नावापुरती आरती करतात आणि मग म्हणतात फायदा झाला नाही. मित्रांनो, तिथे मन नसतं तिथे भक्तीची शक्ती निर्माण होत नाही. म्हणून पूजा सुरू करण्याआधी 2 मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा आणि मनातले सकारात्मक विचार हळूहळू दूर करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, ही सेवा करण्याआधी शक्य असेल तर घर स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकते असं मानले जाते.
अनेक साधू संत सांगतात की जिथे घाण, राग आणि सतत भांडण असतात तिथे मन शांत राहत नाही. मित्रांनो, नवनाथ महाराजांची सेवा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही, तर स्वतःच्या मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न आहे. आता पूजा सुरू करण्याआधी हात जोडून अशी प्रार्थना करा, हे गुरुदेव, माझ्या मनातील भीती दूर करा, वाईट विचारापासून माझं रक्षण करा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना करताना मनात शांतता निर्माण होऊ लागते. मित्रांनो, अनेक भक्त सांगतात की नवनाथांचं नाव घेताना त्यांच्या अंगावर शहारे येतात, कारण भक्तीची ऊर्जा मनाला स्पर्श करते. आता पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पूजा करताना दिवा कधीही फुकून विझू नका. तो स्वतः शांत होऊ द्या किंवा फुलाने हलके बंद करा. ही छोटी गोष्ट वाटते, पण अनेक ठिकाणी याला आधाराचे प्रतीक मानतात. मित्रांनो, जगात अनेक मंत्र, जप आणि प्रार्थना आहेत, पण सर्वात मोठी शक्ती असते ती श्रद्धेची. जर मनातून विश्वास असेल तर साधं जय नवनाथ हे नावसुद्धा मनाला शक्ती देऊ शकतं. म्हणतात, नवनाथांचं नाव घेतल्यावर मनातील भीती कमी होऊ लागते आणि आत्मविश्वास वाढू लागतो. मित्रांनो, आजकाल अनेक लोक मानसिक तणावात जगत आहे. रात्री झोप लागत नाही, सतत चिंता वाटते, वाईट विचार मनातून जात नाही. अशा वेळी भक्ती मनाला आधार देते. आता नामस्मरण कसं करायचं ते जाणून घेऊया. दिव्यासमोर शांत बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे हलके बंद करा. आता मनात किंवा हळू आवाजात हे शब्द म्हणा, जय गुरुदेव नवनाथ महाराज. हे नाव 21 वेळा घ्या, घाई करू नका. प्रत्येक वेळी पूर्ण श्रद्धेने नाव घ्या. मित्रांनो, नामस्मरण करताना तुमचं लक्ष फक्त त्या शब्दावर असू द्या. मोबाईल, आवाज किंवा इतर विचारांकडे लक्ष देऊ नका, कारण तिथे मन स्थिर होतं, तिथे भक्तीची खरी सुरुवात होते. आता काही लोक विचारतात, नवनाथांचं नाव घेताना अंगावर शहारे का येतात? मित्रांनो, जेव्हा मन भक्तीत पूर्णपणे गुंततं तेव्हा शरीर आणि मन दोघांवर त्याचा परिणाम जाणवू शकतो. काहींना शांतता वाटते, काहींना डोळ्यात पाणी येते, तर काहींना भीती कमी झाल्यासारखी वाटते. ही भावना प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट, नामस्मरण करताना कोणाचं वाईट मागू नका. माझ्या शत्रूला त्रास होऊ दे असं कधीही बोलू नका. त्याऐवजी अशी प्रार्थना करा, हे नवनाथ महाराज, माझं रक्षण करा, माझ्या मनाला शक्ती द्या आणि वाईट परिस्थितीत लढण्याची ताकद द्या. मित्रांनो, ही प्रार्थना मनाला वेगळी ऊर्जा देते. अनेक भक्त सांगतात की नियमित नामस्मरणामुळे त्यांचा राग कमी झाला, भीती कमी झाली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक भक्ताची घटना सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुम्हाला नवनाथांच्या भक्तीची शक्ती जाणवेल. एक छोट्या गावात एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. काम सुरू केले की नुकसान व्हायचे, घरात भांडण व्हायची आणि काही लोक त्याच्या विरोधात सतत बोलायचे. तो मानसिक तणावामुळे खूप कमजोर झाला होता. रात्री झोप लागत नव्हती, सतत भीती वाटायची आणि त्याला वाटू लागले की आता आयुष्य बदलणार नाही. एक दिवस गावातील एक साधूंनी त्याला विचारलं, बाळा, इतका दुःखी का दिसतोस? तेव्हा त्या तरुणाने आपल्या सगळ्या समस्या सांगितल्या. साधू शांतपणे म्हणाला, मंगळवारी नवनाथांची सेवा सुरू कर, पण कोणाचं वाईट मागू नको, फक्त स्वतःच्या मनासाठी प्रार्थना कर. त्या दिवसापासून त्या तरुणाने प्रत्येक मंगळवारी दिवा लावायला सुरुवात केली. तो शांतपणे बसून जय गुरुदेव नवनाथ महाराज हे नाव घ्यायचा. पहिले काही दिवस त्याला काही फरक जाणवला नाही, पण हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. त्याचा राग शांत झाला, नकारात्मक विचार कमी झाले आणि तो पुन्हा आत्मविश्वासाने काम करू लागला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. घरातील वातावरण शांत झाले, कामामध्ये सुधारणा झाली आणि ज्यांना तो शत्रू समजत होता त्यांचा प्रभाव कमी झाला. मित्रांनो, कधी कधी सर्वात मोठी लढाई ही बाहेर नसते तर आपल्या मनात सुरू असते आणि भक्ती मनाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. म्हणून नवनाथ महाराजांची सेवा ही फक्त पूजा नाही, तर मन मजबूत करण्याचा मार्ग आहे. कारण काही वेळा माणूस भक्ती तर करतो, पण न कळत अशा चुका करतो ज्यामुळे मन अस्थिर राहतं. पहिली चूक, दोष ठेवून पूजा करणे. मित्रांनो, जर मनात सतत राग, सूड किंवा कोणाचं वाईट करण्याची भावना असेल तर भक्तीची ऊर्जा कमी होते. नवनाथ महाराज नेहमी सत्य आणि संयम शिकवतात. दुसरी चूक, फक्त भीतीपोटी पूजा करणे. काही लोक फक्त संकट आलं की देवाला आठवतात आणि बाकी वेळ पूर्णपणे विसरून जातात. भक्ती म्हणजे फक्त अडचणीत उपाय नाही, तर आयुष्यभर जगण्याचा आधार आहे. तिसरी चूक, दिखावा, मोठेपणा गोष्टी दाखवून भक्ती केल्याने काही मिळत नाही. मनापासून घेतलेले एक नाव हे 1000 दिखाव्यापेक्षा मोठे असते. चौथी चूक, अधीर होणे. काही लोक 2 दिवस पूजा करतात आणि लगेच परिणाम दिसला नाही की निराश होतात. मित्रांनो, भक्ती म्हणजे जादू नाही, ती मन
आणि जीवन बदलण्याची प्रक्रिया आहे. हळूहळू मन शांत होते, विचार बदलतात आणि मग परिस्थिती बदलू लागते. आता शेवटी हात जोडून अशी प्रार्थना करा, हे गुरुदेव नवनाथ महाराज, माझ्या घराचं रक्षण करा, माझ्या मनातील भीती दूर करा, वाईट विचारांपासून मला दूर ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. मित्रांनो, ही प्रार्थना मनातून करा, कारण खरी भक्ती शब्दामध्ये नसते तर श्रद्धेमध्ये असते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला, आमच्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये एकदा जरूर लिहा, जय गुरुदेव नवनाथ महाराज.